Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी सविता विठ्ठल पागल, ग्रामोन्नती मंडळ कला आणि विज्ञान विद्यालय ग्रामोन ही संशोधन पेपर मी सादर करत आहे. माझ्या पेपरचं नाव आहे वैचारिक क्रांती आणि डॉक्टर रखमाबाईंचा संघर्ष. 17वे तसेच 18वे शतक प्रबोधन युग म्हणून समोर येते. या प्रबोधन युगाचा परिणाम तत्कालीन समाजाच्या प्रत्येक घटकावर झाला. त्यातून समाजातील काही निरंतर चालत आलेल्या हिंदू धर्मातील जाचक संकल्पनांना मुळापासून हादरविले. धर्मकल्पनांना आंधळेपणाने चिकटून बसणाऱ्या काही प्रवृत्तीने गरज ओकली, परंतु काहींनी काळाची गरज ओळखून प्रबोधनाच्या नवीन विचारांना सहज आत्मसात करून प्रगतीपथाकडे वाटचाल केली. स्त्रियांना जर प्राचीन काळापासून आजतागायत स्वतःला सिद्ध करण्यासाठी सतत संघर्ष करावा लागलेला आहे, तरीही तिने स्वतःला समर्थपणे सिद्ध करून समाजाला तिच्या कर्तृत्वाची दखल घेण्यास भाग पाडले. उदाहरणार्थ, गार्गी लोपमुद्रापासून जिजाऊ माँसाहेब अहिल्यादेवी ते अनंत काळापर्यंत मुलींना शिक्षणाची कवाडे खुली करणाऱ्या सावित्रीबाई आणि त्यांचाच वसा पुढे नेऊन स्वतःला सिद्ध करून समाजाचा अन्याय रूढी परंपरांना छेद देणाऱ्या रखमाबाई राऊत. रखमाबाई राऊत यांनी समाजातील वैचारिक गुलामगिरींना विरोध करून धाडसाने समाजाच्या विरोधात निर्णय घेतला व स्वतःसाठी आयुष्याची वेगळी अनवट वाट निवडली आणि समर्थपणे स्वमतावर ठाम राहून आयुष्य यशस्वीपणे जगून दाखवलं. एकटीसाठी नव्हे तर समाजातील तळागाळातील सर्वसामान्यांची सेवा करून समाजाप्रती तिची बांधिलकी स्वाभिमानाने पूर्ण केली. रखमाबाई राऊत यांचे समाजाप्रती योगदान हे आपण थोडक्यात पाहूया. वैद्यकीय उपचाराच्या क्षेत्रात दुर्लक्षित राहिलेले स्त्री आरोग्यावर त्यांनी भर दिला आणि स्व आरोग्य कुटुंबा इतकेच महत्त्वाचे आहे याची जाणीव त्यांनी स्त्रियांना करून दिली. स्त्री शिक्षणासाठी उचललेली संघर्षमय पावले व त्यातून मिळालेले यश यातून इतर स्त्रियांना शिक्षणाचे महत्त्व समजले. नो मीन्स नो, मनाविरुद्ध कोणत्याही नात्याला किंवा निर्णयाला लादून घ्यायचे नाही हे घटस्फोटाच्या खटल्यातून रखमाबाईंनी समाजाला शिकवून दिले. आनंदीबाई जोशी यांच्याकडे पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होण्याचा मान असला तरीही अकाली मृत्यूमुळे त्यांना वैद्यकीय सेवा प्रत्यक्ष देता आली नाही, परंतु रखमाबाईंनी प्रत्यक्ष रुग्णसेवा केली. त्यातून स्त्रीवादी विचारांनाही बळ मिळाले. आणि माझ्या निबंधाचा जो समारोप आहे, प्रथा परंपरेच्या जाचक बंधनातून सुटून स्त्रियांना संधी मिळताच त्या किती उच्च कोटीची यशस्वी उड्डाणे घेऊ शकतात तेही संस्कारांना फाटा न देता हे रखमाबाईंनी समाजाला दाखवून दिले. त्याचबरोबर याचा घोषवार आहे, रूढी परंपरांच्या कर्मठ प्रवृत्तीच्या मक्तेदारी लढवय्या रखमाबाईंनी मानहानी उपेक्षा सहन करूनही समर्थपणे अन्यायाशी तोंड दिले. घटस्फोटानंतरही स्वतःच्या स्वातंत्र्याचा स्वतःच्या सुखासाठी वापर न करता समाजातील उपेक्षितांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी निस्वार्थीपणे काम केले. वैद्यकीय क्षेत्र, समाजसेवा, हिंदू लेडी या नावाने लेखनातून केलेली वैचारिक क्रांती यामुळे रखमाबाई समाजातील उपेक्षितांसाठी सर्वच वेदनांवर खऱ्या अर्थाने डॉक्टर म्हणून शोभल्या. म्हणूनच गुगलने 22 नोव्हेंबर त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांची प्रतिमा डूडल रूपाने सादर केली. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. यानंतर डॉक्टर संतोष कदम. डॉक्टर संतोष कदम ज्या पार्टिसिपेंटला पेपर प्रेझेंट करायचा असेल त्या सर्वांना विनंती की आपण या रजिस्टरवर नोंद करावी, म्हणजे तुमचं नाव घेण्यास सोयीस्कर होईल. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आय एम डॉक्टर संतोष कदम, डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश, शरद चंद्र पवार, आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज, Alanda. My subject is here and research paper is going to present here on Sarojini Naidu's contribution in making modern India through her poetry. Here, I would like to discuss in very brief. Sarojini Naidu has a great contribution for our Indian development. If you are going to see here, she has contributed with our Mahatma Gandhi's movement. She has participated in SALT movement in 1930. She has also participated in the movement of non-cooperation
in 4th September 1920. By this reference, she has created different poetry, and her 3 anthologies are very important for contribution. One of that is The Golden Threshold in 1905. Second one is here, The Bird of Time in 1912. And third one is here, which was published in 1928, The Cyprate's Flute. If you are going to see all these are the poems and poetry, then you can get a particular just like a highlight for our Indian making for modernism. I would like to highlight just like a very short. If you are going to see, our bite is going to take here nationalism. She is going to present here through her poetry. Nationalism, nationality, Indian culture, Indian tradition, modern India by various poetry. And so I would like to just like a thing here, and I would like to say here, Sarojini Naidu is the greatest poet who she contributes so much for our development of our modern India. So I would like to stop here. Thank you so much. Who is going to give the chance for me? Over here. धन्यवाद. Constitution of India, in the article 36 to 51, in which they have stated, the Constitution have stated that the state should always look after the welfare and the happiness of the citizen. At the conclusion, I can say that there is a direct implementation of Buddhist philosophy, that is, the core values of Buddhists are liberty, equality, fraternity, justice, secularism, Bahujan Sukhaya, Bahujan Hitaya, are directly been implemented in the Constitution of India, and that is the reason our India is one of the greatest country in the world. Thank you. त्यानंतर सविता बागल. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.